गेल्या आठवड्याभरापासून राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा पाऊस येतोय। त्यामुळे खरीप हंगामातील काढणीस आलेलं पीक शेतकऱ्यांच्या हातून निघून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान शनिवारी 20 सप्टेंबरला मराठवाड्याच्या धाराशिवमध्ये लोहारा तालुक्यातील विलासपूर पिंपरी माळेगाव शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामुळे ऊस, मका, उडीद, सोयाबीन, भुईमूग, चवळी आणि कपाशी अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आज पहाटे झालेल्या पावसामुळे माळेगावमधील जवळपास 150 हेक्टरवरील जे काही ऊस आहे ते पूर्णतः आडवा झालेला आहे। तुम्ही मागे पाहू शकता। त्यामुळे ऊसाचं देखील खूप नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जे उडीद काढायचं बाकी राहिलं होतं त्याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि सोयाबीन जे सध्याला काढायच्या स्थितीमध्ये आलेले आहेत ते देखील वापत आहेत। त्यामुळे जे काही रात्री पाऊस झाला होता पहाटे, तर त्यामुळे माळेगावमधील जवळपास सर्व शेतकऱ्यांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। मका, उडीद, सोयाबीन त्याचबरोबर भुईमूग या पिकांचा तोंडाशी आलेला घास या ढगफुटीनं हिसकावून घेतला असून केलेला खर्च मात्र शेतकऱ्यांच्या अंगाशी आलाय। त्यामुळे या नुकसानीचे वेळीच पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून केली जातेय। शेतांनी सगळ्या पाणी झालंय, मग आम्ही काय करायचं? आलेलं पीक हाताला गेले वाहून, काय करणार? तरी शासनाने याचा विचार करून आम्हाला ताबडतोब पंचनामे करून आमच्या जमिनीचे नुकसान भरपाई देण्यात यावी। रवींद्र जाधवसह बालाजी बिराजदार, लोकमत, agro.com।